हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MK ट्रिपल एस सी सॉ स्पर्धा यूट्यूब चॅनल. तर आपण सुरू करूयात आपलं हिंदू न्यूजपेपर अनालिसिस. पहिली न्यूज काय होती? लेबल ऑल फोटो रिअलिस्टिक AI कंटेंट ऑनलाईन सेंटर. सेंटरने काय केलेलं आहे ना, की आपले जे रूल्स होते, कोणते ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2021 होते, त्याच्यामध्ये अमेंडमेंट आणले की त्याला आता एआय एआय जे यायला लागले आपल्याकडे, तर त्याच्याशी म्हणजे त्याला सुटेबल वगैरे असे चेंजेस करून एआय ऍक्ट मध्ये अमेंडमेंट्स करतात. त्याच्यामध्ये काय सांगितलंय अंडर द न्यू रूल्स की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स विल नाव हॅव बिटवीन 2 and 3 hours टू रिमूव्ह सर्टन कॅटेगरीज ऑफ अनलॉफुल कंटेंट. शार्प रिडक्शन फ्रॉम आधी किती टाइम होता? 24 ते 36 तास असायचे सोशल मीडियाचे जे कंपनीज वगैरे होते त्यांच्याकडे. तर कोणतं कंटेंट असेल, इलिगल असेल किंवा चुकीचं असेल, सेन्शुअल वगैरे असं कंटेंट असेल, तर असा रिमूव्ह करायला त्यांच्याकडे 24 ते 36 तास असायचे. आता किती केलं त्याला? 2 ते 3 तासामध्ये त्याला रिमूव्ह करायला लावणार आहे. मग हे कशा अंडर करते ते? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमिडियरी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड अमेंडमेंट रूल्स 2026. आता हा जो ऍक्ट आहे आणि हे जे अमेंडमेंट आहे हे आपल्याला इम्पॉर्टंट बनतात एक्झामसाठी. मग याचबरोबर त्यांनी काय केलं? सिंथेटिक कंटेंट जी आहे याची डेफिनेशन सुद्धा दिलेली आहे. त्याच्यामुळे ही डेफिनेशन जी आहे टर्म म्हणून ही सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग याच्यामध्ये सिंथेटिक कंटेंट जी आहे ती डेफिनेशन दिलेली आहे. सिंथेटिक कंटेंट म्हणजे काय सांगितलं त्यांनी? की ऑडिओ व्हिज्युअल और ऑडिओ व्हिज्युअल इन्फॉर्मेशन which is artificially or algorithmically created, generated, modified, or altered using a computer resource in a manner that such information appears to be real, authentic, or true and depicts or portrays any individual or event in a manner that is or is likely to be perceived as indistinguishable फ्रॉम अ नॅचरल पर्सन और अ रिअल वर्ल्ड. आता ही दिली मोठी डेफिनेशन. त्याच्यामध्ये दुसरी एक छोटी डेफिनेशन सुद्धा दिली. तर या ज्या गोष्टी आपल्याला एक्झामसाठी महत्वाच्या ठरतात, कशा कशामध्ये इम्पॉर्टंट ठरणार आहेत आपल्याला? GS3 मध्ये झालं, की सायन्सच्या पार्टमध्ये झालं, की आपण याच्यामध्ये काय ऍक्शन्स घेतोय, की सोसायटीच्या बाबतीत पण झालं, की आपण याच्यामध्ये काय तयारी करतोय, एआयची जी गोष्टी येणार आहेत त्याच्यामध्ये आपण डीप फेक वगैरे जे मध्ये इन्सिडेंट झाले होते, की चुकीचे फोटो वगैरे चुकीचे व्हिडिओज तयार केले जातात, की याला एक थांबवण्यासाठी किंवा त्याच्यावर ऍक्शन म्हणून गव्हर्नमेंट काय स्टेप्स उचलते यासाठी सुद्धा हे गोष्टी आपण महत्वाच्या आहेत आपल्यासाठी. पुढची न्यूज काय होती? की श्रिंकिंग शॉक अब्झॉर्बर्स ऑफ BNP. BNP काय? बाणेरगट्टा नॅशनल पार्क. इथं मध्ये काय होते? बाणेरगट्टा नॅशनल पार्क सॅट्स ॲज अ टर्मिनल पॉइंट ऑन द नॉर्दर्न साइड ऑफ Mysore Elephant Reserve. A movement, the movement path for Asian elephants to migrate from the adjacent Kaveri Wildlife Sanctuary and Krishnagiri and Hosur Forest Division of. ठीक आहे. तर मग त्याच्याबद्दल त्यांनी काय सांगितलं होतं, की आपले जे बाणेरगट्टा नॅशनल पार्क बरोबर अजून कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या, कोणते कोणते रिझर्व्ह सांगितले? म्हैसूर एलिफंट रिझर्व्ह आपल्याला महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते एलिफंट आहेत? एशियन एलिफंट्स आहेत. मग त्याच्यानंतर त्यांचा काउंट किती आहे, तो वाढलाय, कमी झालाय, त्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर कावेरी वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, कृष्णागिरी आणि हौसर फॉरेस्ट डिव्हिजन, हे जे रिझर्व्ह वगैरेची नावं दिलेत आपल्याला, ते आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट बनतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं झालं, की कोणतं झालं? BNP झालं, ते झालं. मग त्याच्यामध्ये ते नॅशनल पार्क आहेत का? त्याच्यामध्ये अजून कोणते कोणते अॅनिमल्स आहेत? कोणते एंडेंजर्ड स्पेसिफिक आहेत स्पेसिस आहेत का? एंडेमिक स्पेसिस कोणत्या कोणत्या आहेत? अजून त्यांच्यासाठी कोणत्या स्पेसिफिक आहेत? जसं एलिफंट आहे. एलिफंटसाठी स्पेशल कोणतं कॉन्झर्वेशन केलेलं आहे का तिथं? जसं त्याच्यानंतर एलिफंट कॉरिडॉर जसं आपण म्हणतो, एलिफंट कॉरिडॉर असं तिथं आहे का? त्याच्यानंतर तिथं अन्न त्याचबरोबर इको सेन्सिटिव्ह झोन काय असतात ती गोष्ट पाहिजे. त्याच्यानंतर त्यात काय सांगितलं, की नॅशनल एन्व्हायरमेंट पॉलिसी 2006 डिफाईन्स द इको सेन्सिटिव्ह झोन्स. मग आता ही नॅशनल एन्व्हायरमेंट पॉलिसी काय होती ती सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहे. पुढची न्यूज काय होती? की ट्रेड डील विल हिट जम्मू काश्मीर हॉर्टिकल्चर सेक्टर द मोस्ट, सेज देअर CM. मग त्याच्यामध्ये आपल्याला एक्झामसाठी काय महत्वाचं आहे, की त्यांचं म्हणणं काय, की जम्मू काश्मीरचे जे ड्रायफ्रुट्स वगैरे आणि हॉर्टिकल्चर जी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होईल US आणि इंडियाच्या ट्रेड डीलचा. तर मग याच्यामध्ये आपल्याला पाहिजे, की J&K मध्ये कोणते कोणते फ्रुट्स आहेत ना, सगळ्यात जास्त फ्रुट्सचं प्रोडक्शन कोणतं कोणतं होतं, त्याच्यामध्ये ते एक्सपोर्ट होतात का? मग ते एक्सपोर्ट फक्त डोमेस्टिक एक्सपोर्ट होतात म्हणजे विदिन इंडिया होतात, की बाहेरच्या देशांमध्ये पण होतात आणि ते किती प्रमाणात होतात, त्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर ड्राय फ्रुट्सच्या बाबतीत पण तेच झालं, की कोणते नट्स वगैरे झालं.
की त्यांचं प्रोडक्शन वगैरे. मग त्याचबरोबर ते जे फ्रुट्स असतील, समजा ॲपलची इंडस्ट्री त्यांच्याकडं, की ॲपलचं मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होतं. मग अजून कुठे-कुठे होतं भारतामध्ये पण आणि त्याचबरोबर ड्राय फ्रुट्सच्या बाबत पण झालं, की कोणते-कोणते नट्स होतात, ते इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि डोमेस्टिकली आणि अजून कोणत्या-कोणत्या राज्यात भारतातल्या, या गोष्टींचं प्रोडक्शन घेतलं जातं आणि तिथं एक्सपोर्ट वगैरे केलं जातं. पुढची न्यूज काय होती? वाजिद अली शाह वॉज नॉट एक्साइल्ड टू कलकत्ता सिन्स बुक बाय डिसेंडंट. तर त्याच्यामध्ये आपल्याला इम्पोर्टंट कोण होतो? वाजिद अली शाह. वाजिद अली शाह कोण होता? अवधचा लास्ट नवाब होता. 1856 मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी त्याला अ, ब्रिटिश इंडियाचा पार्ट करून घेतलं, तेव्हा त्याला हे आपण जसं म्हणतो आपण, की बरेच राज्य त्यांनी स्वतःमध्ये इन्कॉर्पोरेट करून घेतले होते. मग त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचं होतं अवध होतं. मग त्याचा शेवटचा नवाब होता तो वाजिद अली शाह होता. तर वाजिद अली शाह आपल्याला मध्ये एक विचारलं होतं प्रश्न लाल इमाम बाडाबद्दल, बरोबर? मग हे जे प्रश्न विचारतात, तर त्याच्यामध्ये ह्यांचं जे आर्टमध्ये झालं, आर्किटेक्चर झालं किंवा लिटरेचर झालं. यामध्ये यांचं जे योगदान आहे, ते आपल्यासाठी इम्पोर्टंट आहे. जसं आर्टच्या बाबत झालं, की तो कथ्थकच्या बाबत त्यांनी बरंच कथ्थकला इंट्रोड्यूस केलं होतं. त्यामध्ये आर्किटेक्चरमध्ये त्यांनी बरेच इमारती बांधून दिल्या होत्या. लिटरेचरबद्दल त्यांनी कथ्थकवरती पुस्तक लिहिलं होतं. अजून पण त्यांनी गोष्टी केल्या होत्या. त्याचबरोबर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, की अवधच्या बाबत वाजिद अली शाहची जी बायको होती, तिने ब्रिटिशांच्या विरोधात 1857च्या लढ्यामध्ये अ, लढाई केली होती ब्रिटिशांविरोधात. तर ती अवधची कोणती हे वाजिद अली शाहची जी वाईफ होती, तिचं नाव काय होतं? जिने ब्रिटिशांविरोधात लढा दिला होता. तर ह्या गोष्टी झाल्या वाजिद अली शाहबद्दल जे आपल्याला पाहायचे आहेत, की त्यांनी कोणते-कोणते बुक्स लिहिले, त्याचं आर्टमधलं योगदान, त्याचं आर्किटेक्चरमधलं, लिटरेचरमधलं योगदान जे आहे, ते आपल्याला एक्झामसाठी इम्पोर्टंट आहे. पुढची न्यूज काय होती? द अप्रोचिंग एआय सर्च इट्स ग्लोबल कॉन्सिक्वेन्सेस. आता जसं झालं, की एआय झालं. जसं आपण आधी ग्लोबलायझेशन बद्दल म्हणायचो, की ग्लोबलायझेशन येतंय. 1991 मध्ये नंतर आपण जसे एल-पी-जी रिफॉर्म्स आणल्या होत्या. मग त्याच्यानंतर आपण म्हणायचो, की ग्लोबलायझेशनचा समाजाच्या या घटकावर काय परिणाम होऊ शकतो. मग विविध घटकांवर आपण परिणाम पाहतो. त्याचबरोबर आपलं जे गव्हर्नमेंट आहे, इकॉनॉमिकली, पॉलिटिकली या ज्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल आपण तयार आहेत का? समाज म्हणून तयार आहे का? त्या गोष्टी झाल्या. मग वाढत्या ग्लोबलायझेशनचा जगावरती काय-काय परिणाम होतो. आता त्याच्यानंतर एक मोठा इव्हेंट कोणता झाला, की एआयचं इंट्रोडक्शन जगामध्ये. तर एआय आल्यानंतर जसं आपल्याला मग एक्झामसाठी पाहताना काय पाहायचं, की जी-एस-1 मध्ये आपण पाहताना सोसायटीमध्ये काय पाहणार, की समाजाच्या विविध घटकांवर एआयचा काय-काय परिणाम होतो. मग लहान मुलं झाले, वृद्ध झाले, मग ते कंपॅटिबल होतायत का? ते ॲडजस्ट करून घेता येतंय का त्यांना? किंवा तरुण लोकं झाले. मग त्याचबरोबर एआयमध्ये एआयमुळे जसं होतं, की आय-टी सेक्टर वगैरेचे जॉब आय-टी सेक्टरमधले जे लोक आहेत, त्यांच्या जॉबच्या बाबत बऱ्याच मोठ्या प्रमाणात संकट निर्माण व्हायला लागलं असं म्हणणं आहे. तर त्यांच्यावर काय परिणाम होतोय? इकॉनॉमीच्या बाबतीत काय होतंय? नवीन अपॉर्च्युनिटी होत आहेत का चॅलेंजेस क्रिएट होतात? एम्प्लॉयमेंटसाठी पण चॅलेंजेस होतात का त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज तयार होतात? या गोष्टी झाल्या. एन्व्हायर्नमेंटमध्ये त्याचा काय हेल्प होऊ शकतो? हे सर्व अँगल आपल्याला महत्त्वाचे. त्याच्यामुळे जी-एस-1 मध्ये तो महत्त्वाचा आहे. जी-एस-2 मध्ये पाहिजे, 3 मध्ये पाहिजे आणि इथिक्समध्ये की एआय जे आहे, ते नवीन कोणते-कोणते चॅलेंजेस पोज करतं, इथिकली गोष्टींच्या बाबत, त्यासुद्धा आपल्याला महत्त्वाच्या पाहिजेत. त्यासाठी एक आर्टिकल महत्त्वाचं आहे, की अजून कोणते-कोणते चॅलेंजेस आहेत, त्याच्यामध्ये आपण काय-काय सोल्युशन करू शकतो. पुढची न्यूज काय होती? रेकनिंग फॉर इंडियाज एव्हिएशन सेक्टर. आता आपल्याला माहिती आहे, की रिसेंटली डिसेंबरमध्ये इश्यू झाला होता इंडिगोच्या बाबतीत, की त्याच्यामुळे बरेच जे फ्लाइट्स होते, बरेच हॉल्ट झाले होते. बऱ्याच लोकांचा बराच टाईम गेला होता. त्यांना एअरपोर्टवरतीच रात्र-रात्र काढावं लागलं होतं. याचा मेन इश्यू कशामुळे झाला होता, की गव्हर्नमेंटनी जी फ्लाइट फ्लाइट ड्यू टू टाईम लिमिटेशनच्या ज्या गोष्टी होत्या, त्या इम्प्लिमेंट केल्या होत्या, की तुम्हाला तुमचे जे पायलट वगैरे असतील, ते मिनिमम एवढेच तास काम करू शकतात. मॅक्सिमम एवढेच तास काम करू शकतात. त्याच्यानंतर तुमचं जे एक एअरक्राफ्ट असेल, त्या आठवड्यात एवढाच टाईम किंवा एवढेच अवर्स ऑफ फ्लाइट ते अ, करू शकतात. हे जे रूल्स होते, त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला लागलं होतं. पण त्याच्यामुळं जे इम्प्लिमेंटेशन करत होते, ते गव्हर्नमेंटच्या रूल्सच्या हिशोबाने करायचं ट्राय करत होते. पण आपल्याला ती गोष्ट दिसली, की आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एव्हिएशन सेक्टरमधलं ते तेवढं कंपॅटिबल नाहीये, की हे रूल्सला पटपट अकोमोडेट करून घेईल. त्याच्यामुळे तो जो इन्सिडेंट झाला होता. मग आता आपल्याला माहीत पाहिजे, की फ्लाइट ड्युटी टाईम लिमिटेशन वगैरे याबद्दल गव्हर्नमेंटनी कोणते रूल्स जे आहेत, ते इम्पोज केले होते. मग त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं, की परत एक पायलट जो आहे, तो एका ह्याच्यामध्ये एअर इंडिया जो आहे, तो 36 तासापर्यंत तो काम करतो. त्याच्यानंतर एअर इंडिया एक्सप्रेस त्याच्यानंतर त्याचं ग्लोबली नॉर्म काय आहे? त्याचबरोबर
एक जी फ्लाइट आहे, एक जे एअरक्राफ्ट आहे, ती एका आठवड्यात त्यांनी किती तास फ्लाइट केली पाहिजे. मग त्याच्याबद्दल ग्लोबल नॉर्म काय आहे, ती गोष्ट झाली. मग त्याचबरोबर आपली जी एव्हिएशन सेक्टर आहे, तिथं प्रॉब्लेम असं झालं होतं, की तिथं डिओपॉली तयार व्हायला लागली. एअर इंडिया आणि इंडिगो हेच मेजरली मार्केट प्लेयर्स होते, की म्हणजे इंडिगो जे होते ते अराउंड 60% होते. अराउंड 60% होतं. बाकीचं एअर इंडिया कॅप्चर करत होतं. याच्यामुळे काय होतं त्या दोघांवरतीच डिपेंडन्सी खूप वाढली होती. मग याच्यामुळे काय केलं गव्हर्नमेंटनी मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशननी एनओसी इश्यू केले होते 3 रिजनल एअरलाईन्सला. कोणते होते ते मग? शंख एअर, अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस. आता यांची नावं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. आणि मग दुसरी गोष्ट याच्यात इम्पॉर्टंट काय होती? एक तर डीजीसीए, त्याच्यानंतर मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशननी एनओसी जाहीर केलेत यांना. मग ह्याची जी प्रोसिजर आहे प्रोसिजर आहे की नवीन एनओसी जाहीर करताना काय काय प्रोसिजर असणार आहे की तुम्हाला एवढे एअरक्राफ्ट पाहिजे तेवढे पायलट पाहिजे त्या गोष्टी झाल्या आणि त्याबद्दल ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला एक्झामसाठी महत्वाच्या आहेत कारण आपल्याला जसं माहिती इन्फ्रास्ट्रक्चर जो टॉपिक आहे आपला GS3 मधला त्याच्यामध्ये सिव्हिल एव्हिएशन सेक्टर पण आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट टॉपिक बनून जातो की ज्याच्यातून हा एक कम्प्लीट सेक्टर जे आहे ते कव्हर होईल आपलं. पुढची न्यूज काय होती की बांगलादेश प्लॅन्स टू शिफ्ट फ्रॉम इंडियन टू US कॉटन. आता जसं इंडिया आणि US ची ट्रेड डील झाली आणि बांगलादेश आणि US ची पण झाली होती त्याच्यामध्ये त्यांना 19% टॅरिफ होता. आता अजून एक त्यांच्यामध्ये डील झाली त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं की सर्टन प्रॉडक्ट्स जे असतील बांगलादेश त्यांच्यावरती 0% टॅरिफ लावणार US आहे. बरोबर? मग ह्याच्यामध्ये एक अट काय होती की जर बांगलादेशने रॉ प्रॉडक्ट्स जे असतील ते USA कडून घेतले बरोबर जर रॉ प्रॉडक्ट्स USA कडून घेतले आणि त्याच्यावरून बनवून बरोबर जे रॉ प्रॉडक्ट्स घेतले आणि त्याच्यातून मॅन्युफॅक्चर प्रॉडक्ट जर US ला पाठवत असेल तर तिथं लागणार 0% टॅरिफ. आता ही नवीन ट्रेड डील झाली त्याच्यामुळे काय करायला लागलं ना बांगलादेशचा जो मेजर एक्सपोर्ट होता तो होता गार्मेंट इंडस्ट्रीमधून टेक्सटाईल इंडस्ट्रीमधून मग त्यांनी काय केलं आता इंडिया जो होता सगळ्यात जास्त कॉटन पाठवायचा इंडियाकडून सगळ्यात जास्त कॉटन इम्पोर्ट करायचं बांगलादेश. आता बांगलादेश काय करणार US कडून कॉटन घेणार आणि रॉ मटेरियल म्हणून कॉटन घेणार आणि बांगलादेशमध्ये त्याच्यावरती प्रोसेसिंग करून ते मॅन्युफॅक्चर प्रॉडक्ट US ला पाठवणार त्याच्यामुळे त्यांना बसणार 0% टॅरिफ. मग याच्यामुळे काय होणार याच्यामुळे इंडियाला डबल लॉस होणार. डबल लॉस काय होणार की इंडियाचा बांगलादेशला जो एक्सपोर्ट होता कॉटनचा तो प्रॉब्लेमॅटिक झाला की तो नाही जाते त्याच्यामुळे तिथं आपले एक्सपोर्ट कमी झाले आणि त्याच्यानंतर इंडियाचा US ला जो होता टेक्सटाईल मध्ये ते सुद्धा होत नाहीये त्याच्यामुळे काय व्हायला लागलं इंडियाच्या डबल साईडने एक्सपोर्टला प्रॉब्लेम व्हायला लागला त्याच्यामुळे काय झालं की इंडियाला कुठंतरी एक प्रॉब्लेमॅटिक म्हणून ही डील तयार झालेली आहे. मग ह्याच्यामुळे आपल्याला पाहायचं की इंडियाने याच्यामध्ये काय सोल्युशन करायला पाहिजे. ठीक आहे आता हे आपल्याला IR मध्ये आणि नेबरहुड पॉलिसीमध्ये इम्पॉर्टंट आहे की याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे बांगलादेशची जी करंट पॉलिटिकल फॉरेन पॉलिसी आहे इंडियाच्या प्रतीची तर त्याच्यावर आपण कसं सोल्युशन काढलं पाहिजे. पुढची न्यूज काय होती गव्हर्नमेंट टू सेल अप टू 5% स्टेक इन भेल ॲट 254 रुपीज अ शेअर वाया OFS. याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आपल्याला OFS काय असतं OFS काय ऑफर फॉर सेल. याच्यामध्ये पुढची गोष्ट काय ती आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट कोणती आहे दीपम. आता या दोन गोष्टी काय आहेत हे आपल्याला इम्पॉर्टंट बरोबर जसं आपल्याला माहिती की रिसेंटली UPSC काय करते 2-3 वर्षापासून मार्केट रिलेटेड काही काही क्वेश्चन विचारतात मग याच्यामध्ये ऑफर फॉर सेल काय आहे आणि त्याच्यानंतर दीपम हे जे आहे प्रायव्हेटायझेशन साठी तयार केलेलं आपलं डिपार्टमेंट ती कोणत्या मिनिस्ट्री अंडर येतं त्याला कोण लीड करतं या सर्व गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. पुढची न्यूज काय होती जनता लेड बुर्किना फासो डिझॉल्व्ह ऑल पॉलिटिकल पार्टीज ओव्हर डिव्हिजन्स. याच्यामध्ये एसएससी न्यूज साठी आपल्याला माहित पाहिजे की अबिडजान हे कुठे आहे बुर्किना फासो हे कुठे आहे त्याच्याबद्दल काही जे गोष्टी असतील जसं की परत लोकेशन झाल्या त्यांचं प्रोडक्शन सगळ्यात मोठं कोणतं करत असतील तर त्याच्यानंतर रिझर्व्ह झाले त्याच्यानंतर नेबरिंग लोकेशन मध्ये नेबरिंग कंट्रीज वगैरे येतात आणि इंडिया बरोबर त्यांचे रिलेशन झाले. ह्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत ज्या प्री मध्ये सुद्धा कामाला येतील आणि मेन्स साठी सुद्धा कामाला असतात. त्याच्यानंतर पुढची न्यूज काय होती ग्लोबल वॉर्मिंग अँड पोल्युशन आर स्ट्रिपिंग टू व्हायब्रंट कलर्स फ्रॉम नेचर. आता जसं आपल्याला माहिती ग्लोबल वॉर्मिंग व्हायला लागली क्लायमेट चेंज व्हायला लागले त्याच्यामुळे त्यांचं काय म्हणणं रायटरचं की जे नेचर मधल्या ज्या गोष्टींचा ऑलरेडी कलर होतो जसं फॉरेस्ट होते ते ग्रीन होते ते आता ब्राऊन व्हायला लागलेत. समुद्र जो आपला निळा होता तो आता आपल्याला ग्रीन दिसायला
लागला आणि जे आपले कोरल रीफ्स होते त्यांचा सुद्धा कलर व्हायला लागला, कलर बदलायला लागला. तर मग याच्यामध्ये आपल्याला पाहायला पाहिजे की ग्लोबल वॉर्मिंगचा अजून जे इम्पॅक्ट आपण म्हणतो एन्व्हायरमेंटमध्ये आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे त्यासाठी हे आर्टिकल महत्वाचं आहे. त्याच्यानंतर अजून गोष्ट कोणती महत्वाची आहे याच्यामध्ये? कोरल ब्लिचिंग. आता कोरल ब्लिचिंगचा पॉइंट हा मेन्स आणि प्री दोन्हीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता जसं इथं फोटोमध्ये कोण काय दिलंय? कोरल ब्लिचिंग सीन इन फॉर्मेशन्स अलोंग द ग्रेट बॅरियर रीफ ऑफ ऑस्ट्रेलिया. आता याचं लोकेशन, याचं महत्व हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा फोटो काय होता याच्यामध्ये? अँड ऑरोला बोरियालिस ऑल्सो नोन एज द नॉर्थर्न लाईट्स इल्युमिनेट्स द स्काय ओव्हर हाऊसेस इन कॅपिसिलिट ग्रीनलँड. आता हे लोकेशन म्हणून महत्वाचं आहे की कॅपिसिलिट ग्रीनलँड, जसं आपल्याला माहिती ग्रीनलँड कंटिन्युअसली न्यूजमध्ये. त्याच्यानंतर ऑरोरा बोरियालिस म्हणजेच नॉर्दर्न लाईट्स. हे काय असतं हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. मग ऑरोरा बोरियालिस झालं, ऑरोरा ऑस्ट्रेलिस झालं, हे काय आहे ते आपल्याला माहित पाहिजे. ते कशामुळे फॉर्म होतात, ते कोणत्या कोणत्या भागावरती फॉर्म होतात, ते आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. चालेल, थँक्यू. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्पर्धा आहे युट्यूब चॅनल. थँक्यू.